सगळ्यांनी शांत बसायचंय. आताच महामानव छत्रपती शिवराय कराटे दर्शनचे आराध्य दैवत मास्टर फुनाकोशी यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. मी मॅडमला पुन्हा एकदा विनंती करतो, मॅडम आपण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मास्टर फुनाकोशी यांचा सुद्धा पुष्पार्पण केलं जात आहे. पतंगे सर, डॉक्टर मनोजी पतंगे सर हे आंबोर्डे साहेबांना सन्मानित करत आहेत. आदरणीय मनोज पतंगे सरांनी गेल्या 7-8 वर्षापासून धाराशिव इथे या अकॅडमीची सुरुवात केली असून मागील 20 वर्षापासून नांदेड येथे त्यांची सृष्टी जोरदार टाळ्यांतून स्वागत करा. यानंतर आदरणीय रफी सर हे आता बोलण्यातनं मला समजलं की खूप मोठे क्रीडा मार्गदर्शक पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. सर आपण सन्मानास पात्र आहात म्हणून केला. जे आवर्जून आलेले आहे त्यांचाही सन्मान मनोज पतंगे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर जयवार आहे असे आदरणीय पत्रकार ज्यांना दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर या संघटनेतर्फे राष्ट्रीय कर्मयोगी हा पुरस्कार मिळालेला आहे. असे रिपोर्टर वंदे भारतचे श्री प्रदीप कांबळे सर यांचा सन्मान मनोज पतंगे सर करतील मी अशी त्यांना विनंती करतो. साहेबांचा सन्मान हा आपल्या इथंच होत नसून अमेरिकेला सुद्धा त्यांचा सन्मान होणार आहे. तर परदेशातही आपल्या भारताचा आपल्या मातीतला सुपुत्र सन्मान घेतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी आदरणीय आंबोरे सरांना मनोज पतंगे सरांना विनंती करतो वंदे भारतच्या पत्रकार साहेब श्री प्रदीप कांबळे साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आंबोरे सर मनोज पतंगे सर साहेबांचा सन्मान करा. कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा कणा आहे आणि आतापर्यंत आपण बघतो की बऱ्याच पत्रकारांनी खूप सुंदर अशा बातम्या छापून खूप काही गोष्टी उघडकीस आणलेल्या आहेत. तर यांचं कार्य असं सदोदित चालू राहावं अशी ईश्वराचरणी प्रार्थना. सरांचा अमेरिकेतही सन्मान होत आहे. या भारत भूमीच्या या धाराशिवच्या पुत्राचा परदेशात सन्मान होतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
यानंतर परांड्याहून आलेले आदरणीय संतोष शिंदे सर, आपला सुद्धा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मनोज पतंगे सर आपला सन्मान करत आहेत. विनीत पेदाळे, संतोष शिंदे सरांचा सन्मान करायचा आहे. तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थ पासून कोणची ट्रॉफी पण द्या त्यांना. टाळ्या वाजवा जोरदार. यानंतर पांडुरंग ठोसर सर यांचा सन्मान संगम बोरकर हे करतील. पांडुरंग ठोसर सर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. यानंतर दिनकर रोकडे सर आपलाही सन्मान होत आहे. आपणासही विनंती आहे साईराज दिनकर रोकडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. यानंतर वाशीचे कदम सर यांचा सुद्धा सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अरुण गोसाई सर, कदम सरांचा सन्मान करायचा आहे आपण. यानंतर तसेच यानंतर पोलीस प्रशासनाचा कोमल गायकवाड मॅडम यांचा सुद्धा सन्मान होत आहे. तो त्यांनी स्वीकारावा. रमणी मेत्रे, यानंतर डीजे आशीष
यानंतर जर चुकून कुठल्या कोचचं कुठल्या प्रशिक्षकाचं कुठल्या मान्यवराचं नाव राहिलं असेल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण माणूस आणि माणसाशी असलेलं नातं हा माणसाच्या माणुसकीचा केंद्रबिंदू आहे आणि हे दोन्हीही साहेब इथं सुरक्षा पुरवतात. या दोघांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. मनोज पतंगे सर, मी आपणास विनंती करतो की आपण दोन्ही सुरक्षा रक्षकांचा सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवा जोरदार. आदर्श शेख साहेब लातूर, आपला विनंती आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ओम ननवरे पुणे, आदर्श शेख साहेबांचा सन्मान करायचा आहे. पंचावन्न विनंती आहे, मंजुळे मॅडमचा आपण सन्मान करायचा आहे. प्रतीक्षा मोठी वाईट असते, प्रतीक्षेचे फळ मात्र गोड असतात. तुम्हाला हे गोड फळ आता लागलीच चाखायला मिळणार आहेत. आपण सर्वजण बेल घेऊन सन्मानित केले जाणार आहात. जयवर्धन गोविंद पाटील, पालकास विनंती, आपण समोर यायचे. आलेले असतील, विनंती समोर या. आज्ञा मॅडमलाच करणार आहे. जीविका दयानंद मुडके, जीविका दयानंद मुडके पेन घेऊन सन्मानित करायचं आहे. मुडकेचे पालक कोण आले असतील, जीविका कोण आले पालक, एकाच घरातल्या पालकासाठी टाळ्या वाजवा. जर दोन गोष्टी करायला असतील तर जगातली काय कोणाची हिंमत आहे त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची. खरं तर या पालकांचं कौतुक मनापासून की आपण आपल्या दोन्ही मुलींना ही कला शिकवत आहात. यानंतर मी आंबोरे सरांना विनंती करतो, आदिती अमोल यादव यांना सुद्धा आपण सन्मानित करायचंय. आदित्य आनंद यादव, अमोल यादव, कोण पालक सोबत आलेले असतील आपण यायचे. मी यानंतर आदरणीय रफी सरांना विनंती करतो, आपण स्वराली काकासाहेब बोडके या विद्यार्थिनीस बेल्ट देऊन आनंद गाडेकर, यानंतर रफी सरांनाच विनंती करतो मी, स्वरा शशिकांत नागटिळक
या विद्यार्थिनीस बेल देऊन उपयोग करायचा आहे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझा आवाज येतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षक तसेच इथे उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालक इथे खेळाचे जे काही वेगवेगळ्या जे काही स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धाचे मध्ये जे विनर आहेत त्यांना पारितोषिक देण्यासाठीचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आता सर्वप्रथम माझं खेळाचं जे काही आपल्या आयुष्यामध्ये इतकं महत्त्व आहे की खेळामुळे आहे ना आपला स्टॅमिना वाढतो. आता लहानपणापासून जर पालकांनी मुलांना खेळाची सवय लावली तर ॲटोमॅटिकलीच त्यांचा स्टॅमिना वाढल्यानंतर ते अभ्यासातसुद्धा त्यांना त्याचा फायदाच होणार आहे. कारण हार्डवर्क करण्याची सवय माणसाला लहानपणापासून लागणं खूप अपेक्षित असतं आणि ती तुम्ही लावत आहे याच्यासाठी मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. इथे आजच्या जे पिढीमध्ये मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायला पाहिजे यासाठी मी सांगू इच्छितो की मोबाईलमुळे एक तर खेळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. लहानपणापासून मुलगा हा मोबाईलवर व्यस्त असतो. एखादा मोबाईलमध्ये कोणता तरी व्हिडिओ गेम डाउनलोड करणे तोच बघत बसणे त्यामुळं त्याचं जे खेळण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. आणि आपण सुद्धा घरामध्ये थोडा मोबाईलपासून दूर राहिलं तर त्याची सवय आपल्या जे पाल्य आहेत किंवा आपले जे मुलं आहेत त्यांनासुद्धा लागते. आपण सुद्धा मोबाईल तर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेला आहे त्यामध्ये काही शंका नाही आहे. पण त्याचा वापर किती करायचा आणि कुठे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे त्याचा वापर कमी केला तर त्याचा आपल्याला फायदाच होईल आणि त्याचा आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यामध्ये पण त्याचा फायदा होईल. आता आपण जे लहान होतो किंवा आपल्या बालपणात जाऊन बघा की आपण कोणते खेळ खेळत होतो म्हणून आपल्यामध्ये एक प्रकारचा असा स्ट्रॉंगनेसपणा होता. आताचे मुलं आहेत थोडंसं कमकुवत असण्याचं मागचं कारणसुद्धा ते आहे की ते मोबाईलच्या खूप जास्त आहारी गेलेले आहे आणि आपण सुद्धा त्याच्यापासून दूर राहिलो तर त्यामुळं आपल्या मुलांवर सुद्धा त्याचे संस्कार होतील आणि ते खेळामध्ये मग्न होतील, खेळामध्ये चांगले घडतील आणि आताच्या आयुष्यामध्ये किंवा आताच्या पिढीमध्ये तो मुलगा किंवा मुलगी एखाद्या अभ्यासातच हुशार असायला पाहिजे असं काही नाही आहे. जर त्याला समजा ज्या गोष्टीमध्ये आवड आहे एखाद्याला कसं की प्रत्येक मुलगा हा अभ्यासात टप असेल असंही नाही आहे. एखाद्याला क्रिकेट आवडेल, एखाद्याला कराटे आवडेल, एखाद्याला फुटबॉल आवडेल असे वेगवेगळे जे काही गेम आहेत वेगवेगळे जे काही गेमचे स्पोर्टचे प्रकार आहेत त्यामध्ये जर त्याने एखाद्या वेळेस प्रावीण्य मिळवलं तर त्यामध्ये सुद्धा तो करिअर करू शकतो. त्यामुळं आपल्या आयुष्यात खेळायला खूप महत्त्व आहे. आणि सरांनी जे काही खेळाचे कराटेचे क्लासेस वगैरे इथे घेतात आपली इथे अकॅडमी पण खूप चांगली आहे. धाराशिवकरांना नसीब आहे की त्यांचं नसीब आहे की इथे मोठी अकॅडमी आहे त्यांनी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि खेळाचं महत्त्व आपल्या मुलांना सुद्धा लहानपणापासून सवय लावून त्यांना सांगितलं तर ते सुद्धा यामध्ये येतील आणि त्यांचं आयुष्य यामध्ये खेळामध्ये पण घडू शकतं. एवढं कुठं मी सर्वांना होणाऱ्या जे आता कराटेचे स्पर्धाचं पण आयोजन केलेलं आहे त्यांनासुद्धा मी कराटेच्या स्पर्धासाठी त्यांनी उत्कृष्ट प्रावीण्य मिळवावं यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन नक्कीच सर्व मुलांना योग्य दिशा देणारं असं आहे. सरांना जायचंय तुम्ही हां सरांना निघायचं आहे त्यामुळं सरांनी परवानगी घेतलेली आहे निघायची. सर आपण आलात वेळेतला वेळ काढलात आपला खरंच मनापासून वीर कराटे अकॅडमीकडनं मी स्वागत पुनश्च एकदा करू इच्छितो. मनोज पतंगे सर सरांना एक ट्रॉफी वीर मार्शल आर्टची पतंगे सर हे देत आहेत. सरांनी ती घ्यावी अशी विनंती आहे. यानंतर मृणाली संतोष
कोशिक मृणाली संतोष कोशिक यांना बेल्ट प्रदान करण्यात येत आहे. मृणालीला विनंती आपण समोर यायचं. वंदे भारतचे पत्रकार आदरणीय प्रदीप कांबळे सर आपणास विनंती आहे की आपण मृणाली संतोष कोशिकला सन्मानित करायचं आहे. यानंतर वैष्णवी आनंद गाडेकर कांबळे सर आपणास विनंती आहे अजून एक आपण सन्मानित करायचंय. चला लवकर. झाले गाडेकर झाले का? चला ठीक आहे. राजवीर शिवाजी देखणे आपणास सन्मानित करण्यात येत आहे. आपण बेल्ट मिळवलेला आहे. गुरुवारी आदरणीय संतोषजी नांगरे सर मनोज पतंगे सर नेहमी म्हणतात बेल्ट कुठं भाजीपाल्याच्या दुकानात मिळत नाही, तो मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते आणि या मेहनतीस आपण पात्र झालेला आहात. यानंतर आदिनाथ गोरे सर आपणास विनंती आहे. कौस्तुभ किरण रोकडे यांना सन्मान करायचा आहे. पुढे जाऊन आले निसर्गाचे. या विद्यार्थ्यांनीच आपण बिल देऊन सन्मानित करायचं आहे. गायकवाड मॅडम आपणास विनंती आहे. तसेच गायकवाड मॅडमला अजून एक विनंती आहे आपण मॅडम तिथंच थांब. यानंतर गुरुवसरास विनंती आपण भूमी मधुसूदन माने आपण यांना यानंतर आपण मोहीम शब्दातली हजर राहायचं. त्यानंतर शिंदे सरांना मी विनंती करतो आपण यानंतर अग्निवेश राजेश पवार यांना बेल देऊन सन्मानित करायचे.
आपण यांना फक्त सन्मान करायचं जागेवर. पाठीमागे कोण गोरे सर, त्या मॅडम साईडचं नाव मला नाही माहिती. अश्विनी आपणास विनंती, आपण समोर तिथं समोर उभं राहा, म्हणजे सर्व उपस्थित सर्व मान्यवर हे सर्व मुलांना बेल देतील. चला बेल घ्यायचं, यांच्यासाठी टाळ्या वगैरे सगळ्यांसाठी. सर्व मान्यवरांना मी सांगू इच्छितो की यांनी अगोदर व्हाईट बेल्ट होतात. 1 वर्ष परिश्रम केल्याच्या नंतर हे या बेल्टला पात्र ठरलेले आहेत. चला, यानंतर जे ऑरेंज बेल्ट आहेत, ज्यांना रेड बेल्ट आता मिळणार आहे, ऑरेंज वाले जे ऑरेंज बेल्ट आहे, ज्यांना रेड मिळणार आहे त्यांनी इकडे येऊन लाईक करा. माझ्या मागे या, माझ्या पाठीमागे या. या टीम साठी जोरदार टाळ्या वाजवा ज्यांनी आता ऑरेंज बेल्ट मिळवलाय. सगळ्यांचं अभिनंदन करतात मॅडम. सर्व बेल्ट उद्योगच्या खेळाडूचं अनगा मॅडम अभिनंदन करतायत. यांनी बेल्ट मिळवलेल्या मुलांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. पालकांना विनंती आहे की आपण यायचे आपल्या मुलांसोबत. पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यासोबत यायचे. सर सर्टिफिकेट नंतर दिले तरी चालेल, नाव घेऊन किंवा कोणाचं कोणाला गेलं तरी देऊन टाका. नंतर आपण नावं चेंज करता येतात, कारण आपण नावं त्याच्यावर लिहिलेले आहे. चला लवकर. यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पालक आहेत, जे पाल्यांचे पालक आलेले, त्यांना विनंती आपण समोर यायचे. पालकांना विनंती, आपल्या मुलांसोबत फोटो काढायचा. या म्हटलं तुम्हाला सर्वांना, मी इथं जागा आहे आपल्यापाशी. आपल्या मुलांचं ही कौतुकाची बाब आहे. मी आताच म्हणलं थोड्या वेळापूर्वी की बेल कुठल्या भाजी मंडईचं दुकान नाही, तो मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. तुमच्या मुलांनी वर्षभराची 2 वर्षाची मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीस तुमचे मुलं पात्र ठरलेले आहेत. सर घ्या फोटो घ्या एक. चला मान्यवर पुढे या ना सर. कांबळे सर, रफी सर, एक फोटो घेतो. या ना पुढे. थांबा 1 मिनिट थांबा. रफी सर या. आता घ्या फोटो. थोडस निसर्गाचं ऊन आहे, त्या निसर्गाच्या शक्तीपुढे आपल्याला जाता येत नाही, ते मान्य करावंच लागणार आहे. थोड्या वेळाने शिफ्ट करू आपण टेबल. चल
यानंतर ऑरेंज रेड, थोडं लवकर बसून घ्यायचे. ऑरेंज रेड लवकर. यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. टाळ्या वाजवायच्यासाठी जोरदार. सगळ्यांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे ना पतंगे सरांनी, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवा. यांचे पालक कोण आले असतील त्यांना विनंती, आपण समोर यायचं. चला जोरदार याच्यासाठी टाळ्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज की. सर यानंतर ज्यांच्या कमरेला ग्रीन बेल्ट आहे, ज्यांना ब्लू मिळणार आहे, त्यांनी गेल्या 3 वर्षापासून मेहनत केलेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आपण एकत्र लाईनीत यायचे. चला कौतुक, फक्त गलका करू नका, शांत. बेल्ट बांधणारे विद्यार्थी आवाज बंद करा. यानंतर ज्यांना पर्पल बेल्ट मिळणार आहे, ब्ल्यू बेल्ट वाले विद्यार्थी ज्यांच्या कमरेला आता ब्ल्यू बेल्ट आहे, पर्पल वाल्यांनी लगेच लाईन करायची इथे येऊन. इकडं डाव्या साईड. यानंतर पर्पल बेल्ट ज्यांना मिळत आहे, ब्ल्यू बेल्ट वाले सर्व 3.
या पाठीमागे बरं काय करा इकडे ऊन येते मान्यवरांना थोडंसं पुढच्या सरकून द्या तिकडं सावलीमध्ये ऊन येते तर थोडंसं इकडे शिफ्ट झालं का कारण ऊन त्रास नको व्हायला उन्हाचा ताई थोडं पलीकडे शिफ्ट व्हा पतंगे सर झालं काय हे चला बेटा बसून घ्या खाली इकडे बसून घ्या फोटो काढूयात आपण मॅडम सोबत काय अडचण नाही ज्यांना ज्यांना काढायचे खाली बसा 2 मिनिटं ए खाली बसा मुलांनो खाली बसा बाळा ए खाली बसा